जो तो स्वतःचा निर्णय, त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धीला मला ते पटलं नाही. कारण मी तर तो आरोप जर सिद्ध झाला, दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. त्या मताशी आम्ही आहोत. तिथे जर बीडमध्ये गेलं तर थेट धनंजय मुंडे मुंडेंचाच राजीनामा घेतला गेला नाही, त्यांना पाठीशी घातले गेलं. हे ना, तुम्ही आता एवढे पत्रकार आहात, एखाद्या पत्रकारावर काही आरोप झाला तर तो आरोप जर सिद्ध झाला किंवा चौकशीमध्ये देखील ते सुई तिथपर्यंत पोहोचली तरच आपण त्याच्याबद्दलची कारवाई करणार ना. काही जण, आता तुम्ही प्रश्न विचारला, मग अजित पवार पाठीमाग 2010च्या का 11च्या दरम्यान तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला. जो तो स्वतःचा निर्णय, त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धीला मला ते पटलं नाही. कारण मी अतिशय स्वच्छ पद्धतीने काम केलेलं होतं. मी आजही पत्रकार मित्रांना सांगतो, एकही गोष्ट मी एवढी महत्वाची खाती आजपर्यंत गेल्या 34 वर्ष सांभाळलेली आहे. मला सुरुवातीलाच राज्यमंत्री म्हणून सुधाकर नाईकांच्या मंत्रिमंडळात 92 साली संधी मिळाली होती. त्या दिवसापासून आजपर्यंत काम करत असताना मी कुठंही ओव्हर रूल करत नाही. मी माझे जे काही सचिव लोक असतात, ACS असतात, प्रिन्सिपल सेक्रेटरी असतात, त्यांच्याकडनं फाईल आल्यानंतर त्या संदर्भात ती सगळी माहिती घेतो, मग माझा निर्णय काय असेल तो त्या ठिकाणी देतो. असं असताना पण मला तिथं बदनाम करण्यात आलं, माझी एकंदरीत जनमानसामध्ये प्रतिमा मलिन करण्यात आली. आणि त्या बातम्या बघितल्यानंतर मला वाटलं की आपण एवढंच व्यवस्थितपणे काम करत असताना ह्या पद्धतीने आरोप एखाद्याला सण होता. तुम्ही म्हणाल लाल बहादूर शास्त्री रेल्वे मंत्री असताना रेल्वेचा अपघात झाला तर त्यांनी राजीनामा दिला. अहो, पण त्याच्यानंतर कितीतरी रेल्वे मंत्री झाले, कितीतरी अपघात झाले, म्हणजे सगळ्यांनी दिले का राजीनामे? दिले का? नाही दिले. त्याच्यामुळं कधी कधी काही जणांच्यावर ताशेरे ओढले तरी काही मुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिलेले तुम्हाला माहिती असेल. काही आपल्या राज्याची तर एक घटना अशी आहे की कुणाला तरी मार्क्स डॉक्टर केला, त्यांच्या घरातल्याला कुणाला काहीतरी दिले तर मुख्यमंत्री पद सोडावं लागेल. अशा घटना आहेत ना. किंवा आदर्श जे प्रकरण आलं त्याच्यात पण काहींना राजीनामा द्यावा लागला. 26/11 त्याच्यात पण राजीनामा द्यावा लागला. आता त्यावेळेस परिस्थिती असती. आज आम्ही सारखं असं म्हणतोय, म्हणजे देवेंद्रजी असतील, मी असतील किंवा एकनाथराव असतील, किंवा यामध्ये दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. त्या मताशी आम्ही आहोत. या व्हिडिओबद्दल आपलं मत काय कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.